आमच्या खानदेशी आन बान शान म्हणजे वरणबट्टी आणि घोटलेली वांग्याची भाजी। यासारखं वेगळं सुख जगात नाही बघा। मी मूळची जळगावची, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते मला नक्की सांगा। आता वरणबट्टीची रेसिपी मी ऑलरेडी दिलेली आहे। घोटलेली वांग्याची भाजी जी पंक्तीत मिळते ना, कशी बनवायची यासाठी मी 1/2 किलो वांगी घेऊन स्वच्छ धुवून घेतली आणि ती कापून घेतली। आता कापताना वांग्याची देठ तशीच ठेवायची आहे। आता पंक्तीत बनवलेली वांग्याची भाजी जी आहे ती जास्त प्रमाणात असते आणि तिचा स्वादही काहीतरी वेगळाच असतो। आता कुकर मध्ये 3 चमचे तेल, 1 चमचा जिरे, मोहरी, 2 तमालपत्र, लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकायची। त्यानंतरून कापलेली वांगी टाकून छान परतवून घ्यायचं। 5 मिनिटं परतवायचं म्हणजे वांग्याचा करसटपणा निघून जातो। त्यानंतरून 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ टाकून छानपैकी भाजी जी आहे ती परतून घ्यायची। त्यात थोडी कोथिंबीर, 2 ते 3 आमसूल म्हणजेच कोकम टाकून अर्धा ग्लास पाणी टाकून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। तुमच्याकडे आमसूल म्हणजे कोकम नसेल तर आमचूर पावडर देखील तुम्ही इथे वापरू शकता। 2 शिट्ट्यानंतरून भाजी चमच्याने किंवा स्मॅशरने घोटून घ्यायची आणि भाजीत पाणी जास्त वाटलं तर मीडियम फ्लेमवर भाजीचं पाणी आटवून घ्यायचं। चला तर मंडळी, जेवण रेडी आहे, या जेवायला। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। थँक्यू।